आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी। उद्या मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार। ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या पोलीस हवालदाराच्या पतंगाच्या मांज्याने गळा चिरला, उपचाराआधीच झाला मृत्यू। पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलाची होणार डागडुजी। पूर्व द्रुतगती मार्गावर 15 तर पश्चिम द्रुतगती मार्गावर 40 पूल। मुंबई सलग तिसऱ्या दिवशी हवा प्रदूषणात वाढ। आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 वर। खोकला, ताप, त्वचारोगाचे रुग्ण वाढल्याने आरोग्याची काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन। ठाण्यात कोरोनाचा शिरकाव। आतापर्यंत JN1 व्हेरियंटचे एकूण 5 रुग्ण। नवे रुग्ण सध्या होम क्वारंटाईन। सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव। 267 छोट्या मोठ्या मौल्यवान दागिन्यांचा, हारांचा, इतर वस्तूंचा लिलावामध्ये समावेश। 2019 आणि 2020 मध्ये दान करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव। अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर। शुरा खान सोबत लग्न सोहळा संपन्न। नव्या वहिनीबरोबर सलमान खान थिरकला, व्हिडिओ तुफान व्हायरल। पुण्यात आतापर्यंत आढळले JN1चे 3 रुग्ण। जिनोम सिक्वेन्सिंगमधून माहिती समोर। एका तरुणाचा अमेरिकेतून प्रवास, सर्वांची प्रकृती स्थिर। राज्यात आतापर्यंत 10 रुग्ण। PMPMLA कडून तिकीट तपासणी पथकाकडून कडक कारवाई। दररोज 3 ते 3.5 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 1.25 कोटींचा दंड वसूल।